हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर थर्मोडायनामिक्स. लेक्चर नंबर आहे 9 आणि स्टँडर्ड आहे 12. आज आपण जो टॉपिक लक्षामध्ये घेणार आहोत तो टॉपिक आहे एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्क अगेन्स्ट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. काय म्हणतोय बघा आपण. आपल्याला काय आज डिस्क्राईब करायचं आहे. एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन अगेन्स्ट द कॉन्स्टंट प्रेशर, किंवा यालाच म्हटलं जातं वर्क डन ड्युरिंग द मेकॅनिकल एक्सपान्शन ऑफ अ गॅस. वर्क डन ड्युरिंग द मेकॅनिकल एक्सपान्शन ऑफ अ गॅस. नाउ फर्स्ट ऑफ ऑल अबाउट द प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन, याची डेफिनेशन आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ही डेफिनेशन बघितलेली आहे. कोणाची डेफिनेशन सांगतोय? प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन, ज्याला मेकॅनिकल वर्क डन असं देखील म्हटलं जातं. व्हॉट इज प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन और व्हॉट इज मेकॅनिकल वर्क डन? तर इट इज द वर्क डन व्हेन द सिस्टम एक्सपांड्स, when the system expands or contract against an constant external opposing pressure PEX. What is mechanical work done or what is pressure volume work done? So it is the work done during the expansion or contraction of the system against the constant external opposing pressure PEX. म्हणजे कॉन्स्टंट अपोजिंग प्रेशर PEX असताना सिस्टीम जेव्हा एक्सपांड होते किंवा कॉन्ट्रॅक्ट होते त्यामुळे जे वर्क डन होत असतं त्याला म्हटलं जातं प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन और मेकॅनिकल वर्क डन. पुन्हा एकदा सांगतो, ज्या वेळेला कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX एवढं सिस्टीमवर अप्लाय आहे आणि तरी सुद्धा सिस्टीम ही एक्सपांड होते किंवा कॉन्ट्रॅक्ट होते, त्यामुळे सिस्टीम जे वर्क डन करते त्या वर्क डनला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन किंवा मेकॅनिकल वर्क डन असं म्हणू शकतो. म्हणून डेफिनेशन काय दिली आहे? प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन और मेकॅनिकल वर्क डन इज डन केव्हा? व्हेन द सिस्टम एक्सपांड्स और कॉन्ट्रॅक्ट अगेन्स्ट अँड कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX. ज्या वेळेला सिस्टीम एक्सपांड होते किंवा कॉन्ट्रॅक्ट होते अगेन्स्ट अँड कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX, तेव्हा त्या ठिकाणी वर्क डन झाल्याचं दिसतं आणि त्या वर्क डनला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन किंवा मेकॅनिकल वर्क डन असं म्हणू शकतो. आता आपण त्याचं एक्सप्रेशन बघणार आहे. काय त्याच्याकरता कन्सेप्ट? तर एक गृहीत धरा, a certain amount of gas is enclosed in a cylinder. certain amount of gas ला आपण सिलेंडर मध्ये एन्क्लोज करणार आहोत बाय मीन्स ऑफ अ फ्रिक्शनलेस रिजिड मुव्हेबल पिस्टन. बाय मीन्स ऑफ फ्रिक्शनलेस रिजिड मुव्हेबल पिस्टन म्हणजे काय? तर सर्टन अमाऊंट ऑफ गॅसला आपण सिलेंडर मध्ये एन्क्लोज केलेला आहे, बंद केलाय. कोणाच्या मदतीने? तर पिस्टनच्या मदतीने आपण त्याला बंद केलेला आहे. Let us consider that P is the pressure of the gas and V1, in fact, V1 is the initial volume of the gas at temperature T. At temperature T. या सिलेंडर मध्ये आपण गॅसला एन्क्लोज केलं या पिस्टनच्या मदतीने. त्या गॅसचं प्रेशर आहे P. त्या गॅसचं इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 at temperature T. Let us consider that here A is the area of cross section of the cylinder. Capital A is the area capital A is the area of cross section of the cylinder against the constant external opposing pressure PEX. त्याच्यावरती constant external opposing pressure किती आहे? PEX आहे. Now let us consider that this gas is allowed to expand from volume V1 to V2 against the constant external opposing pressure PEX. या ठिकाणी या गॅसला आपण एक्सपांड केलं फ्रॉम व्हॉल्यूम V1 to V2 अगेन्स्ट अँड कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX. म्हणजे या केसमध्ये एक्सटर्नल अपोजिंग प्रेशरला आपण हात लावलेला नाही, ते कॉन्स्टंट ठेवलेलं आहे
आणि तरी सुद्धा गॅसला आपण एक्सपांड होऊ दिलंय किंवा एक्सपांड केलेलं आहे आणि फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 अगेन्स्ट ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX. मग जर का सिस्टीम एक्सपांड झालेली आहे अगेन्स्ट द कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX तर साहजिकच त्या ठिकाणी वर्क डन झालेला आहे. मग काय, अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ वर्क इज इक्वल्स टू मायनस ऑफ अपोजिंग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज W इज इक्वल्स टू मायनस F इंटू D. आता या ठिकाणी आपण गॅसला एक्सपांड केलेला आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट पिस्टन मूव्ह अगेन्स्ट द एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर. हे जे पिस्टन आहे हे कोणाच्या विरुद्ध वर सरकलाय किंवा कोणाच्या विरुद्ध एक्सपांड झालाय तर एक्सटर्नल अपोजिंग प्रेशरच्या. त्यामुळे वर्क इज डन बाय द सिस्टीम आणि वर्क इज डन बाय द सिस्टीम आहे म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस आणि त्यामुळे या ठिकाणी वर्क डनच्या डेफिनेशन मध्ये आपण मायनस साइन दिलेली आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ वर्क is equals to minus of opposing force into displacement, that is W is equals to minus F into D, where F is the force and D is the displacement. Current gas is allowed to expand from volume V1 to V2. That's why the piston move through the distance D in upward direction. Piston डिस्टन्स D नी, डिस्प्लेसमेंट D नी अपवर्ड डायरेक्शन मध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येतं. आता निगेटिव्ह साइन का दिली आहे यामध्ये, याचं कारण आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की पिस्टन मूव्स इन अपवर्ड डायरेक्शन अगेन्स्ट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर PEX means work is done by the system means internal energy of the system decreases म्हणजे सिस्टीमचा तोटा आहे आणि त्यामुळे तो तोटा दाखवण्यासाठी तो लॉस ऑफ द सिस्टीम दाखवण्यासाठी आपण या फॉर्म्युल्यामध्ये मायनस साइन या ठिकाणी दिलेली आहे. मग सध्या आपल्याकडे फॉर्म्युला काय, W इज इक्वल्स टू मायनस F इंटू D असा फॉर्म्युला आपण पुन्हा या ठिकाणी लिहिलेला आहे. W इज इक्वल्स टू मायनस F इंटू D. ठीक आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया, म्हणजेच याचा अर्थ फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. मग या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया आहे, मग या F च्या ऐवजी आपण प्रेशर इंटू एरिया टाकू म्हणजे हा फॉर्म्युला बदलला. W इज इक्वल्स टू मायनस PEX इंटू A इंटू D. ठीक आहे. आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे एरिया इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू व्हॉल्यूम आणि तो व्हॉल्यूम कोणता, एवढा व्हॉल्यूम. एवढा म्हणजेच कोणता आहे तर तो आहे दॅट इज V2 मायनस V1. या व्हॉल्यूमचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आणि त्यामुळे एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, कारण डिस्प्लेसमेंट एवढं झालेलं आहे आणि हा एरिया आहे A, मग हा A इंटू D म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम त्या ठिकाणी येईल. तो व्हॉल्यूम आहे V2 मायनस V1 म्हणजे डेल्टा V. ऐका, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट व्हॉल्यूम आहे, हा आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A बरोबर आणि हे आहे या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट D नी झालेला आहे. मग हा एरिया A डिस्प्लेसमेंट D आणि तो व्हॉल्यूम किती आहे मग V2 मायनस V1, त्याला आपण डेल्टा V असं म्हणू. म्हणून एरिया इंटू डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी V2 मायनस V1 आणि डेल्टा V ठेवलं तर चालेल. मग एरिया इंटू डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी मी V2 मायनस V1 म्हणजे डेल्टा V ठेवलं आणि त्यामुळे मला फॉर्म्युला मिळाला W इज इक्वल्स टू मायनस PEX इंटू डेल्टा V. This is the expression for the pressure volume work done against the constant pressure किंवा याला म्हणता येईल this is the expression for work done during the mechanical expansion of a gas against the constant external opposing pressure PEX. या ठिकाणी IUPAC साइन कन्व्हेन्शनचा जर का आपण विचार केला तर when the system does the work of expansion on the surrounding, सिस्टीम डज द वर्क ऑफ एक्सपान्शन ऑन द सराउंडिंग वरती सिस्टीम काम करते म्हणजे याला वर्क ऑफ एक्सपान्शन जेव्हा होईल तेव्हा काय होणार आहे तर व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम V1 टू V2 मीन्स V2 इज ग्रेटर दॅन V1 आणि V2 इज ग्रेटर दॅन V1 आहे
याचाच अर्थ असा की जर का V2 इज ग्रेटर दॅन V1 आहे म्हणजेच आपण म्हणू की डेल्टा V इज इक्वल टू V2 मायनस V1. V2 ही मोठी संख्या आहे त्यामुळे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली म्हणजे डेल्टा V हा पॉझिटिव्ह आल्याचं दिसेल. मग हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये पीईएक्स पॉझिटिव्ह आहे, डेल्टा व्ही पॉझिटिव्ह आहे, साहजिकच डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस इंटू पॉझिटिव्ह. अँसर तुम्हाला निगेटिव्ह आल्याचं दिसेल म्हणजेच वर्क ऑफ एक्सपान्शन इज ऑलवेज निगेटिव्ह. वर्क ऑफ एक्सपान्शन इज ऑलवेज निगेटिव्ह. काय वाक्य वापरलंय बघा. When system does the work of expansion on the surrounding, then energy is spent by the system. एनर्जी ही सिस्टीमने खर्च केलेली आहे अँड दॅट्स वाय वर्क ऑफ एक्सपान्शन इज निगेटिव्ह. याला अजून दुसरं कारण काय दिलं आपण. फॉर्म्युला काय डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही. प्रेशर एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर पॉझिटिव्ह आहे, डेल्टा व्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहे. का डेल्टा व्ही का पॉझिटिव्ह आला कारण V2 इज ग्रेटर दॅन V1 दॅट्स वाय V2 मायनस V1 इज पॉझिटिव्ह. म्हणजेच काय निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह अँसर विल बी निगेटिव्ह. म्हणून वर्क ऑफ एक्सपान्शन हे नेहमी निगेटिव्ह असतं. याच्या मागचं कारण अजून असं घेतलं जातं की ड्युरिंग द वर्क ऑफ एक्सपान्शन एनर्जी वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, एनर्जी इज स्पेंट बाय द सिस्टीम. म्हणजे एनर्जी सिस्टीमचं नुकसान सिस्टीमचा तोटा तो दर्शवण्यासाठी आपण इथे निगेटिव्ह साईन देत असतो. दुसरीकडे समजा आपण याच्याऐवजी असं गृहीत धरलं की वर्क ऑफ कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशन जर का झालं असेल तर V2 हा V1 पेक्षा लहान आहे. म्हणजे या केसमध्ये दुसरी जी केस आपण दिली आहे वेन द सिस्टीम डज द वर्क ऑफ कॉम्प्रेशन ऑन द सराउंडिंग त्या केसमध्ये V2 इज लेस दॅन V1. मग V2 इज लेस दॅन V1 जर का असेल तर लहान संख्येतनं मोठी संख्या काढली म्हणजे डेल्टा V निगेटिव्ह येईल. मग आता काय डब्ल्यू इज इक्वल्स टू निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह. अँसर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आल्याचं दिसेल म्हणजेच वर्क ऑफ कॉम्प्रेशन इज पॉझिटिव्ह. देअरफॉर वर्क ऑफ कॉम्प्रेशन मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह. या ठिकाणी काय वाक्य आहे बघा. वेन सिस्टीम डज वर्क ऑफ कॉम्प्रेशन ऑन सराउंडिंग एनर्जी इज गेन बाय द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग. गेन बाय द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग सिस्टीमचा फायदा आणि सिस्टीमचा फायदा दाखवण्यासाठी आपण इथे पॉझिटिव्ह साईन वर्क ऑफ कॉम्प्रेशन साठी दिलाय. एक गोष्ट लक्ष द्या हे जे साईन कन्व्हेन्शन्स आहे हे सिस्टीमला डोळ्यासमोर ठेवून केलंय. सिस्टीमचा फायदा झाला पॉझिटिव्ह द्या, सिस्टीमचा तोटा झाला निगेटिव्ह द्या. या वर्क ऑफ एक्सपान्शन मध्ये काय होतं वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग होतं. त्यामुळे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम डिक्रीजेस म्हणजे सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये कमतरता आली आहे. सिस्टीमचा तोटा झालाय तो नुकसान दाखवण्याकरता इथे निगेटिव्ह साईन दिलाय. वर्क ऑफ कॉम्प्रेशन मध्ये काय झालंय वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग म्हणजे एनर्जी इज गेन बाय द सिस्टीम. एनर्जी गेन बाय द सिस्टीम म्हणजे सिस्टीमचा फायदा. तो सिस्टीमचा फायदा या पॉझिटिव्ह साईनने दिलाय. म्हणजे डोक्यात एवढंच ठेवा जर का पॉझिटिव्ह साईन असेल तर सिस्टीमचा एनर्जीच्या दृष्टीने फायदा आहे, जर का निगेटिव्ह साईन असेल तर सिस्टीमचा एनर्जीच्या दृष्टीने नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. म्हणजे सिस्टीमनी एनर्जी तिथे वापरली असेल म्हणून निगेटिव्ह साईन आहे. सिस्टीमला एनर्जी मिळाली असेल तर तिथे पॉझिटिव्ह साईन असणार. काय कन्सेप्ट आहे बघा. अकॉर्डिंग टू न्यू IUPAC साईन कन्व्हेन्शन व्हेन सिस्टीम डज वर्क ऑफ एक्सपान्शन ऑन द सराउंडिंग त्या केसमध्ये V2 इज ग्रेटर दॅन V1 डेल्टा V इज इक्वल टू V2 मायनस V1 इज इक्वल टू पॉझिटिव्ह. Positive, negative, answer will be negative. Hence, work of expansion is negative because work is done by the system on the surrounding. The internal energy of the system decreases. Systemचं नुकसान म्हणून साईन दिलेली आहे निगेटिव्ह. दुसऱ्या मुद्द्यात when system does work of compression on surrounding. वर्क ऑफ कॉम्प्रेशन म्हणजे V1 मोठा आहे V2 लहान येईल म्हणजेच काय V2 इज लेस दॅन V1. मग लहान संख्येतनं मोठी संख्या डेल्टा V निगेटिव्ह येणार. मग निगेटिव्ह उत्तर पॉझिटिव्ह आल्याचं दिसेल म्हणजेच वर्क ऑफ कॉम्प्रेशन पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग आहे. म्हणजेच एनर्जी इज गेन बाय द सिस्टीम आहे. सिस्टीमचा फायदा आहे म्हणून इथे पॉझिटिव्ह साईन दिल्याचं दिसतंय. जे आपण या ठिकाणी वर्कडन बोलतोय ते वर्कडन आपण जूल मध्ये घेणार.
जे प्रेशर आपण बोलतोय ते पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये घेणार, जे इनिशियल व्हॉल्यूम V1 किंवा फायनल व्हॉल्यूम V2 आणि चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V आपण म्हणतोय ते आपण मीटर क्यूब मध्ये या ठिकाणी घेणार आहे. म्हणजे हे आहे जूल मध्ये, हे आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल मध्ये, आणि डेल्टा V आहे मीटर क्यूब मध्ये. आणि फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू -PEX into delta V. This is the expression for the pressure volume work done against the constant external opposing pressure. यालाच म्हटलं जातं वर्क डन ड्युरिंग द मेकॅनिकल एक्सपान्शन ऑफ अ गॅस. आता या ठिकाणी दोन नोट आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. पहिला मुद्दा असा आपण गृहीत धरू की हे जे आपण एक्सपान्शन ऑफ अ गॅस जे केलेलं आहे हे आपण व्हॅक्यूम मध्ये केलं. मग एक्सपान्शन ऑफ अ गॅस जर का व्हॅक्यूम मध्ये केलं तर व्हॅक्यूम मीन्स नो सराउंडिंग, म्हणजेच नो एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर. मग त्या केसमध्ये एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX असेल 0. आपला फॉर्म्युला आहे W इज इक्वल्स टू -PEX into डेल्टा V. व्हॅक्यूम मध्ये जर का आपण हा एक्सपेरिमेंट केला तर एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX 0 असेल. मग काय होईल बघा, इन व्हॅक्यूम एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX इज इक्वल टू 0, म्हणजेच W इज इक्वल टू -PEX into डेल्टा V. ही व्हॅल्यू 0 असल्यामुळे वर्क डन सुद्धा 0 आल्याचं दिसेल. Thus the expansion of a gas in vacuum produces no work. Expansion of a gas in vacuum produces no work. Such a expansion of a gas is called as free expansion of a gas. काय सांगतोय, व्हॅक्यूम मध्ये सराउंडिंग नाही, एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर नाही, म्हणजेच एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX इज इक्वल टू 0. त्यामुळे वर्क डन सुद्धा 0. Such a expansion of a gas which does not produces any work is called as free expansion of a gas. यावरनं एक गोष्ट म्हणता येईल की वर्क डन केव्हा होतं, जेव्हा एक्सटर्नल अपोजिंग फोर्स असतो, ज्या वेळेला विरोध असतो, ज्या वेळेला अपोजिशन असतं, ज्या वेळेला रेझिस्टन्स असतं, ज्या वेळेला प्रतिकार असतो, त्याच वेळेला वर्क डन होत असतं. जेवढा प्रतिकार जास्त, जेवढा विरोध जास्त, तेवढं वर्क डन जास्त होत असतं. त्यामुळे आपण जे म्हणतो संघर्षाशिवाय त्या ठिकाणी यश नाही, तर मुद्दा तोच आहे की जेवढं अपोजिशन असेल तेवढं तुमच्याकडनं वर्क डन हे जास्त झाल्याचं दिसून येतं. जर का फ्री एक्सपान्शन ऑफ अ गॅस असेल, जर का एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर नसेल, तर त्या ठिकाणी वर्क डन होणार नाही. काय बोललो आपण, व्हॅक्यूम मध्ये एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर PEX 0, त्यामुळे वर्क डन 0, म्हणजेच एक्सपान्शन ऑफ अ गॅस इन व्हॅक्यूम प्रोड्युसेस नो वर्क. सच अ एक्सपान्शन ऑफ अ गॅस इज कॉल्ड ॲज फ्री एक्सपान्शन ऑफ अ गॅस. दुसरी एक कन्सेप्ट असं गृहीत धरा की या ठिकाणी आपण आयसोकोरिक प्रोसेस आणलेली आहे. मग आयसोकोरिक प्रोसेसचा अर्थ काय, तर व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट, म्हणजे V1 इज इक्वल टू V2, म्हणजेच डेल्टा V इज इक्वल्स टू V2 मायनस V1 इज इक्वल टू 0. कारण आयसोकोरिक प्रोसेस मध्ये इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम सेम असतं. मग डेल्टा V जर का 0 आहे तर साहजिकच W इज इक्वल टू -PEX into डेल्टा V हे सुद्धा 0 असेल. म्हणजेच आयसोकोरिक प्रोसेस मध्ये सुद्धा वर्क डन हे 0 आल्याचं दिसून येईल. म्हणजे दोन केसमध्ये वर्क डन 0 येतं. एक तर तुम्ही ही प्रोसेस व्हॅक्यूम मध्ये केली तर फ्री एक्सपान्शन ऑफ अ गॅस, आणि एक तर ही प्रोसेस तुम्ही आयसोकोरिकली कॅरी आउट केली, म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये केली तर इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू V2, म्हणजे डेल्टा V इज इक्वल टू 0 असल्यामुळे वर्क डन हे सुद्धा 0 आल्याचं दिसून येईल. अशा तऱ्हेने आपण इथे एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल अपोजिंग प्रेशर किंवा वर्क डन ड्युरिंग मेकॅनिकल एक्सपान्शन ऑफ अ गॅस लक्षामध्ये घेतलं आहे. हे जे एक्सप्रेशन आपण घेतलेलं आहे हे एकदा लिहून बघा, व्यवस्थित वाचा, म्हणजे ते डोक्यामध्ये बसेल. लिहिल्याशिवाय एक्सप्रेशन लक्षात राहत नाही, मग ते केमिस्ट्रीचे असो की फिजिक्सचे असो. त्यामुळे वही पेन घ्या आणि सरळ सरळ या ठिकाणी हे एक्सप्रेशन लिहून बघायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित वाचून बघायचं आहे. थँक्यू.